सर्वसामान्यांच्या कागदपत्रामध्ये जेव्हा गडबड होते तेव्हा लोक तलाठ्याकडे धाव घेतात। मात्र आता महाराष्ट्रामध्ये तलाठी भरती परीक्षेमध्येच आकड्यांचा घोळ झालाय। जो पेपर 200 मार्कांचा आहे त्या पेपरमध्ये 214 मार्क पडले असं सांगितलं तर तुम्हाला पटेल का? पण हे प्रत्यक्षात घडलंय। त्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। या प्रकरणाचे पुरावे दिले तर परीक्षाच रद्द करू असं आश्वासन आता सरकार देत आहे। बघूया नेमका काय घोळ झालाय। तलाठी भरती परीक्षा निकालानंतर पुन्हा एकदा वादात। 200 गुणांच्या परीक्षेत परीक्षार्थींना 214 गुण। निकालाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। गैरव्यवहारांबाबत कठोर कायद्याचीही मागणी। गैरव्यवहारांचे पुरावे आल्यास परीक्षा रद्द करू फडणवीसांचं वक्तव्य। आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। तलाठी भरतीचा तलाठी भरतीचा तलाठी भरतीचा तलाठी परीक्षा ही एमपीएससी कडे दिलीच पाहिजे। राज्यातील तलाठी भरती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर राज्यभरात ही अशी संतापाची लाट उसळली आहे। 200 गुणांच्या तलाठी भरतीच्या परीक्षेत काही जणांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचं समोर आल्यानं हा संताप व्यक्त होतोय। इतर स्पर्धा परीक्षात 50ही गुण मिळवू न शकणाऱ्या परीक्षार्थींना 200च्या वर गुण कसे मिळाले असा प्रश्न सध्या विचारण्यात येतोय। राज्यात 7241 तलाठी पदासाठी ही परीक्षा पार पडली। परीक्षेसाठी राज्यभरात 11,50,000हून जास्त उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले। 8,64,960 उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली। या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक ठिकाणी आरोप केले जात आहेत। नागपुरात तलाठी भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप पत्रात उल्लेख केला गेला। संभाजीनगरमध्ये परीक्षा केंद्रावर उत्तरं पुरवणाऱ्याला अटक केली गेली। 5 जानेवारीला अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर नवीन वाद समोर आला। चंद्रपूरमधील परीक्षार्थीला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचं समोर आले। तलाठी भरती प्रक्रियेत अनेकांना 200 पैकी 200च्या वर गुण प्राप्त झाले। गुणवत्ता यादीतील नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर परीक्षार्थींचा आक्षेप आहे। डमी उमेदवार दिल्याचा गुन्हा असलेल्यांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत। या सगळ्या प्रकारांची कोणतीही चौकशी न करता परीक्षा घेण्यात आली आहे असा आक्षेप सध्या घेण्यात येतोय। आता निकालानंतर सरकारनं या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात येते आहे। सरळ सेवेमार्फत परीक्षा न घेता एमपीएससीच्या मार्फत परीक्षा घेण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात येते आहे। पेपरच्या प्रश्नपत्रिका बाहेर व्हॉट्सअपवर फिरत होत्या तरी कसलाही तपास न करता या सरकारने आणि महसूल विभागाने आणि टीसीएसने गुणवत्ता याद्या जाहीर केलेल्या आहेत। याच परीक्षेत नाही प्रत्येक सरळ सेवा परीक्षेमध्ये घोटाळे झाले आहेत आणि या सर्व जागा विकलेल्या आहेत। आम्ही हे स्पष्टपणे सांगतो आणि या सरकारने लवकरात लवकर ही परीक्षा रद्द करून सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फतच घेतल्या पाहिजेत। तलाठी भरतीमध्ये टीसीएस कंपनी नॉर्मलायझेशन केलं। 200+ विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले, परंतु ते नॉर्मलायझेशन कसे मिळालं हे सांगावं आणि या भरतीची पूर्ण एसआयटी मार्फत चौकशी करण्यासाठी सरकारने समिती नेमावी। जर राज्यामध्ये पारदर्शकपणे परीक्षा पार पाडायच्या असतील तर सर्व परीक्षा एमपीएससीकडे देण्यात याव्यात अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे। परंतु सरकार ही काय त्यांच्या आर्थिक हितसंबंधासाठी एमपीएससीकडे परीक्षा देत नाही। राज्य सरकारने लवकरात लवकर यावर पेपरफुटी प्रकरणी कायदा करावा आणि ज्यांनी घोटाळा केलाय त्यांना जेरबंद करावं आणि आम्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच मागणी आमची। आता फडणवीस साहेब काय म्हणतात की आमच्याकडे पुरावे द्या। साहेब पुरावे द्यायची गरज काय? तुम्ही स्वतः पोलीस यंत्रणा तुमच्याकडे, प्रशासन आहे, न्याय व्यवस्था आहे आणि तुम्हीच ज्यांनी घोटाळे केले त्यांना ह्या आधीच्या परीक्षामध्ये तुमच्याच पोलिसांनी पकडले। बरं आत्ताच्या तलाठी भरतीचं सांगायचं झालं तर नागपूर संभाजीनगरमध्ये आरोपी कोणी पकडले? तुमच्या पोलिसांनी पकडलेत ना। मग आता विद्यार्थ्यांनी अभ्यास सोडून पुरावे द्यायचे का? आम्ही पोलिसाचं काम करायचं का? तर तुम्हीच स्वतः लक्ष घाला, विद्यार्थ्यांना न्याय द्या आणि हा रिझल्ट रिवाईज करून पुन्हा एकदा लावा। या सगळ्या प्रकारावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट केल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली। या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे। 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल तर ही परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करतेय हे दिसतंय। सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा असा खेळ खंडोबा करून ठेवलंय हे यातून स्पष्ट होतंय। या आरोपांनंतर मवियातील अनेक नेत्यांनी या प्रकरणात सरकारला लक्ष केलंय। या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तलाठी भरतीत एकेका जागेसाठी 25 लाखांहून अधिकची वसुली झाली आहे। सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून
जवळपास 1500 कोटींहून अधिकचा हा घोटाळा आहे। केवळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या लाखो युवकांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। भरती प्रकरणात पोर्टल तयार करण्याचा आणि कठोर कायदा करण्याचा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय। मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असं नावं डिस्प्लेस करा। त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते आता डिस्प्ले करणार आहेत। शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही याची होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस केलं। परीक्षा झाली, परीक्षा झालेल्यांना रँक वाईज त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी। 36 पोस्ट असतील तर पहिले 36 लागले, कॉन्ट्रोवर्सी होतच नाही, तेव्हा पोर्टल सिस्टम वापरावं। आता नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एमपीएससीच्या माध्यमातून केला जातो, मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपर फुटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो। परीक्षेत वापरण्यात आलेल्या नॉर्मलायझेशन बाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी परीक्षार्थी करतायत। यावर महसूल खात्याकडून आणि परीक्षा राबवणाऱ्या समन्वयकांकडून स्पष्टीकरण देण्यात आले। महसूल विभागानं संबंधित 48 तलाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। तलाठी भरती परीक्षा पूर्णपणे पारदर्शकतेने घेण्यात आली आहे। परीक्षेला लाखो विद्यार्थी बसल्याने 57 पाळ्यांमध्ये परीक्षा घेऊन नंतर नॉर्मलायझेशन करण्याचा नियम वापरून गुण ठरवण्यात आले। 200 पैकी अधिक गुण दिसत असतील तरी त्याचे मूळ गुण नसून सामान्य कारणाने मिळालेले गुण आहेत। वडेट्टीवारांनी पुरावे दिले तर या परीक्षेची चौकशी करू आणि परीक्षा रद्द करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। तर या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्र्यांनी दिलाय। विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू। नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही। आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत, पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल। त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे। आता ज्यांनी 30 लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात खटला दाखल करतोय, शासनाची बदनामी केली म्हणून। ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसतात त्यांनी विधान केली दिसतात, ते आम्ही करताना खुलासा पाठवू। आता खुलाशानंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल। शेकडो मुलं रस्त्यावर उतरत असताना पुरावे कसे मागता असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। तर आपणही या भागात आक्रमक भूमिका घेत एका महिन्यात नव्यानं एमपीएससीच्या मार्फत परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। एवढे शेकडो तलाठी होणारी मुलं रस्त्यावरती उतरत आहेत, विरोधी पक्ष आवाज देतोय, पुरावे देतोय, त्यांना पुरावा म्हणजे काय हवाय समजून घ्या। इतके निर्लज्ज लोक आहे सरकारचे, पुरावे मागताय अशा गोष्टीमध्ये त्यांना काय पुरावे हवे? उद्या म्हणतील महाराष्ट्र निर्माण झाला, हा पुरावा द्या। तुम्ही मराठी आहात, हा पुरावा द्या। अख्खा महाराष्ट्र लुटला जातोय, गुजरातला जातोय, पुरावा द्या। आणि डोळ्यासमोर तुमच्या लुटला जातोय, तुमच्या डोळ्याच्या खाता झाल्या डोळ्याच्या। या पेपर फुटीचे आपल्याकडे प्रूफ आहेत। फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि पोलिसांनी 5ही ठिकाणी FIR दाखल केलेले आहेत। ताबडतोब निर्णय घेऊन ही सर्व परीक्षा ज्या आहेत या एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या 30 दिवसांच्यात नवीन तारीख त्यांनी डिक्लेअर केली पाहिजे आणि 30 दिवसाच्या नंतर तलाठीची नवीन परीक्षा ताबडतोब एमपीएससीच्या माध्यमातून घेतली पाहिजे। उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व FIR आणि कशा पद्धतीने चोरी केले, कशा पद्धतीने दुरुपयोग केला परीक्षा सेंटरमध्ये त्याचे आम्ही व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहोत। निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारच्या पदांच्या भरतीतल्या गैरव्यवहारांचं हे प्रकरण समोर आलंय। बेरोजगारीचा मुद्दा निवडणुकात महत्त्वाचा असल्यानं या मुद्द्यावर येत्या काळात जोरदार राजकारण रंगण्याची शक्यता आहे। आता या प्रकरणात सरकार चौकशी करणार की परीक्षार्थींना पुन्हा परीक्षेला सामोरं जावं लागणार हे पाहावं लागणार आहे। तलाठी परीक्षा आणि गुणवत्ता यादीचा हा घोळ पुढचे काही काळ चर्चेत राहणार हे मात्र निश्चित। गणेश जेवरे, किरण ताजने, ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।